जय श्रीराम मित्रांनो, मस्त पैकी सकाळी उठले आंघोळ बिंगो झालो, केस सेट करत होतो, केस बिस सेट झाले. आता मस्त पैकी पाणीगावच्या बाजारला चाललो नाही का. नंतर मग चप्पल बिप्पल घातली तिथं आपले बाहेर अनिकेत भाऊ थांबले होते टेम्पोत. मग नंतर डायरेक्ट टेम्पोत जाऊन बसलो. त्यांना म्हणलं ड्रायव्हर होऊन द्या, ते काय ड्रायव्हर होऊन द्या ना. नंतर मग गावात पोहोचलो, रितेश भाऊला ना अक्षय भाऊला उचललं. अक्षय भाऊला म्हणलं टाटा बिटा करा नाही का, पण तिला आज होतं शेवटी त्यांनी टाटा केलं. नंतर 120च्या स्पीडने डायरेक्ट गेलो पाणीगावच्या बाजारला नाही का. चाललो होतो टुनटुन मध्ये, तर लाईक बिग फॉलो बिलो करून घ्या, आपला पहिला ब्लॉग आहे. नंतर तिथं पोचलो भाई अक्षय भाईला नाही का कॅमेरा मध्ये घेतलं. ओके मध्ये त्यांचा भाऊ बी भेटला होता आम्हाला तिथं. त्यांचा भाऊ बी दाखवतो तुम्हाला, त्यांचा भाऊ पाहू शकता तुम्ही कसा आहे दिसायला नाही का. त्यांचा भाऊ पाहून घ्या. अक्षय भाऊचा भाऊ पाहिला नाही का. आता मस्त दुकान लावायचं ठरलं म्हणे, नंतर काढा व्हिडिओ आपल्या अनिकेत भाऊ म्हणे दुकान लावून घ्या. या मग काय डायरेक्ट दुकान लावायला निघाल. दुकान बिकान लावल्यावरच व्हिडिओ चालू केले त्यांनी नाही का. नंतर मग अक्षयचं ना आमचे थोडे बोल बच्चन चालू होते नाही का. इकडून लिंब देतात आम्ही, इकडून लिंब देऊ राहिलो नाही का. नंतर रितेश भाऊ कॅमेरामध्ये यायलाच लाजत होते नाही का. नंतर मग आमचे सीन झाले, अक्षयवर नुसते पॉईंट पडत होते नाही का. अक्षय भाऊ चिडत होते थोडेफार आमच्यावर. नंतर काय मग अक्षयचं विषय चालू होता. विषय एवढा हार्ड नव्हता, फक्त कॉमेडी विषय चालू होता. अक्षयवर नुसते उडत होते सारेजण नाही का. मग 120च्या स्पीडने कांदा कापला. तुम्ही तर पाहू शकता 120ची स्पीड म्हणजे कशी आहे. मी तर कांदा एवढा जोरात कापतो माय आतापर्यंत कोणी समोर नाही आलं. मग नंतर अक्षय भाऊला रील्स काढायची होती, चला म्हणलं रील्स बिल्स काढल्यानंतर मग बाजारात हिंडायला जावं म्हणलं आपलं दुकान दाखवून. नंतर आपलं बिपलं दुकान दाखवलं. नंतर मग काय दीपक भाऊकडे गेलं, त्यांना काय 10 किलो जिलेबी द्यायची होती. नंतर त्यांचे काय गाणे फिरायचे चालू होते रापरप. 10 किलो जिलेबी विलेबी काढली. मग नंतर म्हणलं जाऊ आपण तिथून नाही का. मग दीपक भाऊ नाही आपलं पुरा व्हिडिओ घे. मग नंतर काय पुरा व्हिडिओ घेतलं, डायरेक्ट निघालो तिथून निघालो डायरेक्ट आपल्या आहे ना भाऊबंदाच्या दुकानावर आलो नाही का. दुकानावर पाहिलं गर्दी होती, थोडी गर्दी दाखव म्हणलं. नंतर मग परत दुसऱ्या भाऊबंदाकडे जावं म्हणलं. या आपले काका बरं का, त्यांच्या दुकानावर गेलो. आपलंच दुकान आहे थोडक्यात नाही का. मग तिथं गेलो, एक गिरेक नव्हतं. मग तिथं बाजार बिजार दाखवलं म्हणलं. एका पोराला उचला म्हणलं नाही का. मग तिथं एक पोराला धरला आम्ही. ओके मध्ये एक व्हिडिओ घेतला, अख्खा बाजार बिजार दाखवलं. त्याला म्हणलं जाय म्हणलं तिथं थांब म्हणलं. आता तो आहे दुकानावर मी चाललो म्हणलं. नंतर काय मग डायरेक्ट गेलो आपल्या मित्राच्या दुकानावर. तो डायरेक्ट पैसे जुळीत होता नाही का. लई गल्ला झाला वाटतं त्याला, धंदा झाला होता नाही का. नंतर त्याला म्हणलं एक स्वेटर दे, त्याचे स्वेटर दिलं नाही मला. स्वेटर तर काय भेटलं नाही. नंतर मग ट्रॅक सूट विचारलं, पण तो लई लाजत होता व्हिडिओमध्ये. हे नमून आता भेटला, ट्रॅक सूट नाही भेटलं, पण नमून नक्कीच भेटला. नंतर तो शर भाऊ म्हणे मला व्हिडिओमध्ये न घेऊ, पण त्याला बळच घेतलं. मग शेवटी काय करता. मग नंतर गेलो अक्षय भाऊकडं, अक्षय भाऊची उडायला लागलो. तेव्हा त्याचं चालू होता आयटम संघ फोन त्याचा. थोड्या हाणामार केली आम्ही, थोडीफार लई नाही केली, थोडीच केली. नंतर काय मग रितेश भाऊ परत लाजत होते कॅमेरामध्ये यायला, त्याच्यामुळे मग आमचं थोडाफार धिंगाणं चालू. अक्षय काय आयटम संघ थांबानं बोलायचं. नंतर लाता बिता घातल्या त्याला, पण तो काय ऐका ना, तरी आयटम संघ बोलतच होता. शेवटी म्हणलं त्याला थोडा हाणू नाही का. मग हाणता त्याला दुकानवर नेला आपल्या.